हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल मायडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आषाढ महिना लागलेला आहे आणि आखाड तळला नाही असं होणारच नाही। आमच्या भागामध्ये, सातारा भागामध्ये आषाढ हा तळलाच जातो। तर त्या हिशोबाने आपण ही रेसिपी घेऊन आलेला आहोत। तर आज आपण बघणार आहोत कापण्या। चला तर आपण काय काय साहित्य घेतले ते बघणार आहोत। त्यासाठी आपण एक कप गूळ घेतलेला आहे, चिरलेला गूळ घेतलेला आहे। त्याच कपाने आपण 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बडीशोप आणि त्यामध्येच वेलची पावडर आपण केलेली आहे 1 टेबलस्पून, असे हे 2 टेबलस्पून झालेलं आहे। बेसन पीठ घेतलेलं आहे आपण चणा डाळीचं अर्धा कप आणि हे आहे खसखस। चला तर मग आपण हे एवढ्या साहित्यामध्ये आपण कापण्या कशा तयार करतात ते बघणार आहोत। सर्वप्रथम आपण गूळ वितळून घेणार आहोत। त्यासाठी आपण गॅसवरती एक टोपमध्ये गूळ टाकलेला आहे आणि 3/4 कप आपण पाणी घातलेलं आहे। फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक तयार करायचा नाहीये। आपण आता हा गूळ वितळवायला ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता गूळ आपला पूर्ण वितळलेला आहे। हे बघा, थोडाफार बाकी आहे बस। तर एवढा बाकी असेल तेव्हा तुम्ही गॅस बंद केला तरी पण तुमचा गूळ त्या कोमट पाणी असल्यामुळे वितळला जातो। चला तर मग आपण आता इथे पीठ कसं भिजवायचं ते बघूया। ह्या कपाने आपण हे 2.5 कप पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ आहे हे। त्यामध्ये चिमूटभर आपण मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ आपण चाळून घेणार आहोत। घरचंच आहे डाळीचं दळलेलं, पण तरी पण आपण त्याच्यामध्ये गाठी वगैरे असतात म्हणून आपण चाळून घेणार आहोत। हे बघा, ह्या गाठी अशा मोडून घ्यायच्या आहेत। आणि जेव्हा आपण गोड पदार्थ बनवतो तेव्हा चिमूटभर का होईना आपण त्याच्यात मीठ घालायचं आहे, त्यामुळे एक रुचकरपणा छान येतो पदार्थाला। आता आपण यामध्ये बडीशोप आणि वेलची पावडरची जी पूड केलेली होती ती टाकणार आहोत आणि बाजूलाच आपण हे पाणी जे केलेलं गुळाचं ते आपण गाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये गुळामध्ये कचरा वगैरे असतो किंवा गूळ वितळलेला नसेल तर त्या गाठी असतात, त्या गाठी गाळून निघतील। आता आपण यामध्ये मोहन टाकणार आहोत। इथे आपण 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। जे पोहे खातो त्या चमच्याने आपण 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। हे बघा, आपलं आता गरम छानपैकी झालेलं आहे तेल। आता आपण याच्यावरती पिठावरती टाकणार आहोत। आता हे छान पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत। गरम असल्यामुळे आपण सर्वप्रथम चमच्यानेच मिक्स करायचं आहे। हे बघा, हे मोहन टाकल्यानंतर इतका छान सुगंध सुटलेला आहे, बडीशोप वगैरे त्याच्यावरती ते मोहन पडलं ना सगळं, त्यामुळे एकदम सर्वत्र सुगंध दरवळलेला आहे। आता थोडं कोमट झाल्यावर आपण हाताने ह्याला छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, जे मोहन आहे ते प्रत्येक असं पिठाला पूर्ण चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मोहन सगळ्या पिठाला मिक्स होईल। हे बघा, असा हाताने पूर्ण त्याला मिक्स करायचं आहे छान पद्धतीने। हे बघा, आपलं हे मोहन परफेक्ट पडलेलं आहे। असा गोळा झाला की समजायचं मोहन आपलं बरोबर झालेलं आहे। आता थोडं थोडं हे पाणी गुळाचं केलेलं आहे ते टाकून आपण पीठ भिजून घेणार आहोत। जर तुम्हाला हे पाणी असं वाटत असेल की जास्त झालंय तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पीठ पण ॲड करू शकता, किंवा घट्ट झालं असेल तुमचं पीठ तर तुम्ही दुसऱ्या पाण्याचा हात घेऊन पण थोडं मळू शकता पीठ। पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे।
हे बघा, अशा पद्धतीने पीठ भिजवायचं आहे. जास्त घट्ट पण नाही दगडासारखं आणि जास्त मऊ पण नाही. जर तुम्ही जास्त पातळ केलं पीठ तर तुमच्या कापण्या तेल खेचू शकतात. हे बघा, असं छानपैकी आपलं पीठ मळलेलं आहे. या पद्धतीने एवढं घट्ट पाहिजे. आता याला आपण झाकून ठेवणार आहोत 10 मिनिटं. फक्त 10 मिनिटच ठेवायचं आहे, कारण की याच्यात बेसन पीठ टाकल्यामुळे ते चिकटू शकतं. आता आपण एक गोळा करून घेतलेला आहे. मी तुम्हाला दोन्ही टाईपचे दाखवते. जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असतील आणि खुसखुशीत पाहिजे असतील तर कशा पद्धतीने लाटायचे आहे. अशी आपण एक चपाती करून घेतलेली आहे छोटी, आणि त्यावरती आपण खसखस लावलेली आहे. जेव्हा आपण अर्धी चपाती लाटतो तेव्हाच खसखस लावायची आहे, कारण की जेव्हा पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही खसखस लावली तर ती तेलामध्ये पसरू शकते. त्यामुळे आधीच लावायचे आहेत, जेणेकरून तुमच्या चपातीला ती खसखस छानपैकी दाबून बसेल. दुसऱ्या साईडला पण आपण खसखस लावून घेतलेली आहे आणि एक छानपैकी मोठी चपाती लाटणार आहोत. आता तुम्हाला मी पहिल्यांदा अशी थोडी जाड चपातीची दाखवते कापणी कशी करतात. जर तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडीशी जाड ठेवायची चपाती, म्हणजे भाकरी कशी करतो त्या टाईपची. आणि जर कुरकुरीत पाहिजे असेल तर चपाती टाईप तेवढी पातळ लाटायची आहे. हे बघा, एवढी आपण जाड ठेवलेली आहे आणि याच्या कडा आपण कापून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कापण्यांना आकार छान येईल. बाजूच्या सगळ्या कडा आपण कापून घेतलेल्या आहेत. आता छान असा सुरीच्या साहाय्याने आपण याला कापणार आहोत. तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही कटरने पण कापू शकता. हे बघा, कापण्या ह्या जरा मोठ्याच असतात, शंकरपाळ्यांसारख्या नसतात. शंकरपाळ्या छोट्या असतात, त्यामुळे ह्या मोठ्याच कट केल्या जातात. ह्या साईडच्या हे बघा, काजू कतरी वाटते ना, सेम छान असा आकार आलेला आहे आणि एवढ्या जाडीच्या झालेल्या आहेत. आपण अशा लाटून घेणार आहोत. दुसऱ्या पण, ही आता दुसरी चपाती दाखवते मी लाटून. ही पातळवाली लाटते. हे बघा, एवढी पातळ केलेली आहे दुसरी चपाती. आता दुसरी पण आपण तशीच कट करून घेणार आहोत. ही खूप पारंपरिक रेसिपी आहे आणि आमच्या भागामध्ये तर ही सर्रास केलीच जाते. प्रत्येक आखाड महिन्यात ही कापण्या ह्या केल्याच जातात. हे बघा, आपण बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण थोड्या थोड्या करून तळून घेणार आहोत. आणि तुम्ही गॅस एकदा तेल तापलं, जास्त तेल कडकडीत गरम करायचं नाही आहे. मीडियम गॅसवरतीच कापण्या तळायच्या आहेत. जर तुम्ही फास्ट गॅस ठेवला तर तुमच्या कापण्या आतून कच्च्या राहू शकतात. हे बघा, छान असा कलर आलेला आहे आपल्या कापण्यांना, तुम्हाला दिसत असेल. आणि खसखस जराही तेलामध्ये पसरलेली नाही आहे. आता आपण दुसऱ्या तशाच भाजून घेणार आहोत. जरा कमी कलर असतानाच काढायच्या आहेत. नंतर जेव्हा आपण या तळलेला कुठलाही पदार्थ आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा पण त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते. हे बघा, असा कलर काढायचा आहे कापण्यांचा. आणि तुम्ही खसखस बघू शकता, तेलामध्ये अजिबात पडलेली नाही आहे. हे बघा, छान असा कलर आलेला आहे आपल्या कापण्यांना. सो आपल्या कापण्या रेडी आहेत. तो आमचा आकार तर तळून झालेला आहे. तुम्ही कधी तळताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या कापण्यांची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. एकदम साधी सोपी आहे. तुम्ही या आखाड महिन्यात नक्की ट्राय करून बघा. सो बघा, तुम्हाला दिसत असेल किती छान झाल्यात आणि खुसखुशीत पण झाल्यात.
आणि ज्या पातळ लाटल्या होत्या त्या कुरकुरीत पण झाल्यात. सो चला तर मग टिल देन टेक केअर, बाय.